मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वर्षीचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे आणि जवळजवळ 76 लाख कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प आहे. महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचं आहे, त्यासाठीच्या अनेक योजना सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या आहेत. पण हे करत असताना अनेक प्रोजेक्ट्स आहेत ते सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत. आता या सगळे प्रोजेक्ट्स आहेत, जी विकास कामं आहेत, ती बंद पडतील का असा प्रश्न निर्माण झाला आहे. आणि हा प्रश्न निर्माण होण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे जे कंत्राटदार आहेत राज्य शासनाचे, त्यांनी एक सरकारला इशारा दिलेला आहे आणि तो इशारा आहे काम बंद करण्याचा. त्याचं झालं असं की हे जे कंत्राटदार आहेत त्यांची देणी बाकी आहेत. आता ही देणी किती आहेत तर 96,000 कोटी रुपयांची, जवळजवळ 96,000 कोटी रुपयांची जी देणी आहेत ती सरकार दरबारी बाकी आहेत. यांनी अनेकदा सरकारला सांगितलं की आमची देणी आहे ती द्यावीत, पण सरकारने केवळ आश्वासनं दिली, बैठका घेऊ असं सांगितलं, पण बैठका पण झाल्या नाहीत आणि जी देणी आहेत ती सुद्धा या कंत्राटदारांना मिळालेली नाही आहेत. 31 मार्चपर्यंत ही देणी मिळतील किंवा राज्य सरकार काहीतरी बैठक घेईल अशी अपेक्षा या कंत्राटदारांना होती, पण ही अपेक्षा फोल ठरली आणि म्हणूनच ह्या सगळ्या कंत्राटदारांनी, यांच्या असोसिएशननी आता काम बंद करण्याचा इशारा दिलेला आहे. म्हणजे महाराष्ट्रामधली जी सगळी काही विकास कामं असतील, पुलांची कामं, रस्त्यांची, पाणी पुरवठ्याची जी काही कामं असतील ती आम्ही बंद करू असा इशारा दिला आहे. तुम्हाला आठवत असेल तर मागच्या वर्षीसुद्धा ही सगळी कॉन्ट्रोवर्सी झाली होती. कंत्राटदारांनी अशाच पद्धतीनं देणी मिळत नाही असं म्हटलं होतं आणि यावर्षीसुद्धा अशीच आता जी परिस्थिती आहे ती निर्माण झालेली आहे आणि या कंत्राटदारांनी आता थेट काम बंद करू असा इशारा दिला आहे. त्यांनी एक लेटर लिहिलेलं आहे. ते लेटर कोणाला लिहिलं आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना आणि एकनाथ शिंदे यांना सुद्धा हे लेटर लिहिलेलं आहे. या लेटरमध्ये काय आहे हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आर्थिक जे इतर मंत्री त्यांच्या खात्याच्या संदर्भातली त्यांना सुद्धा हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे. या लेटरमध्ये काय म्हटलेलं हे आपल्याला बघायचं आहे. पण महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ यांनी हे लेटर्स लिहिलेले आहे आणि त्याच्याबरोबर त्यांच्यासोबत ज्या संलग्न संस्था आहेत त्यांनी हे सगळं लेटर लिहिलेलं आहे. याच्यामध्ये कोण कोण आहे ते तर आपण जर बघितलं तर याच्यामध्ये 2-3 ज्या या सगळ्या कंत्राटदारांच्या संघटना आहेत त्यामध्ये सहभागी झाल्या आहेत. मी जसं म्हटलं की महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ आहेच आहे, पण त्याचबरोबर राज्य अभियंता संघटनासुद्धा आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य पाणी पुरवठा कंत्राटदार संघटना ही सुद्धा एक संघटना आहे ज्यांनी हे लेटर लिहिलेलं आहे. आता या लेटरमध्ये काय अत्यंत आपण ते मुद्देसूद बघूयात, त्यांचे एक एक मुद्दे बघूयात आणि त्यानंतर नेमकी किती थकबाकी आहे हे सुद्धा या लेटरच्या माध्यमातून आपल्याला समजावून घ्यायचं आहे. तर आता या लेटरमध्ये काय म्हणतात, त्यांनी म्हटलंय, महोदय, नोव्हेंबर 2024ला नवीन सरकार आरूढ झाले. आज मिती 17 महिने झाले. नुसत्या आश्वासनांचा पाऊस आर्थिक बजेटमध्ये पडलाय. प्रत्यक्षात गंगाजळी रिकामी आहे. हे खालील दिलेल्या आकडेवारीनुसार समजून येईल. मागील सन 2025-26 वर्षात सर्व विभागाकडे राज्यातील विकासाची कामे पण मंजूर केली नाहीत व किंवा जर काही केली असली तरी सुद्धा सरकार आर्थिकदृष्ट्या खिळखिळे झाले आहे. हे प्रकरण गंभीर आहे असे या पत्रामध्ये म्हटले. आता यांची थकबाकी किती आहे, कुठल्या भागाची किती थकबाकी आहे, किती रुपये हे कंत्राटदारांना मिळणं अपेक्षित आहे याची आकडेवारी सुद्धा त्यांनी दिली आहे. पहिला विभाग आहे सार्वजनिक बांधकाम विभाग. याच्यामध्ये विभाग रस्ते व इमारत दुरुस्ती मागील वर्षी प्रलंबित देयकांची बाकी रक्कम ही 37,000 कोटी होती आणि यावर्षी अजूनही बाकी आहे ती 29,000 कोटी रुपये. म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे 29,000 कोटी रुपयाचं जे देणं आहे ते आहे आणि ह्या कंत्राटदारांना ते मिळणं अपेक्षित आहे. दुसरा डिपार्टमेंट आहे ते जलजीवन मिशन व महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरण. मागच्या वर्षी किती होती तर मागच्या वर्षी 39,000 कोटी रुपयांची थकबाकी आहे आणि आत्ता ती किती आहे तर 35,000 कोटी रुपयांची ही थकबाकी आत्ता अजूनही या कंत्राटदारांना मिळाली नाही आहे. पुढचं खातं आहे ग्रामविकास व जलसंधारण विभाग. मागील वर्षी होती 8,500 कोटी, आता बाकी आहे 6,500 कोटी रुपये. पर्यटन विकास महामंडळ मागच्या वर्षी होती 4,300 कोटी रुपये, यावर्षी आहे 3,800 कोटी रुपये. नगरविकास विभाग याच्यामध्ये मागील वर्षी होती 2,700 कोटी, यावर्षी बाकी आहे 2,100 कोटी. जलसंपदा विभागामध्ये मागच्या वर्षी 11,000 कोटी रुपये हे देणं बाकी होतं आणि यावेळीस ते 9,000 कोटी रुपयेचं देणं हे कंत्राटदारांना बाकी आहे. जिल्हा नियोजन समिती व इतर विभागांमधली कामं आहेत त्याच्यामध्ये 14,000 कोटी रुपये हे बाकी होते. आता जर आपण बघितलं तर 11,000 कोटी रुपये हे येणं बाकी आहे असं सुद्धा यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की अजूनही यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था व महापालिका यांच्याकडे सध्या निधीची कमतरता असल्याने नवीन कामेच काढली नाहीत. तिथे सुद्धा कामाची देयके प्रलंबित आहेत. तो आकडा सुद्धा भरमसाठ आहे असं सुद्धा यांनी यामध्ये म्हटलेलं आहे. आता यांनी काय म्हटलेलं आहे तर यासाठीच मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री व संबंधित मंत्री यांना 26 फेब्रुवारी 2026, 3 मार्च 2026 लेखी निवेदन दिले होते. तसेच 9 मार्च 2026 रोजी कर्जत येथे
राज्यस्तरीय कंत्राटदार यांच्या बैठकीत सविस्तर निवेदन व काम बंदचा इशारा दिला होता. सदर सरकार मार्चमध्ये काहीतरी निधी देईल या आशेवर विकासक व कंत्राटदार वाट पाहत परंतु सरकारने सगळ्यांना स्वतःसह विकासक व कंत्राटदार व राज्याच्या विकासालाही आर्थिक दरीमध्ये ठरवून ढकलून दिला आहे, असा थेट आरोप यामध्ये यांनी म्हटलेला आहे. पुढे त्यांनी म्हटलेलं आहे की यावर्षी 96,400 कोटी बाकी आहे. याचाच अर्थ शासनाने 17 महिन्यात फक्त 20,000 कोटी राज्यातील 3 दशलक्ष कंत्राटदार व विकासकाला दिली आहेत. यावर अवलंबून असणारे 4 कोटी लोकांचा व्यवसाय देशाधडीला लावण्याचा कार्यक्रम हा सरकारने केला आहे, असा थेट आरोप या पत्राद्वारे आता करण्यात आलेला आहे. पुढे त्यांनी इशारा काय दिला आहे तर त्यांचा इशारा आहे की मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी 10 वेळा या गंभीर विषयावर चर्चा करण्यासाठी वेळ मागितली तरी फक्त बैठक घेऊ असे खोटे आश्वासनच मिळते. प्रत्यक्ष बैठकच होत नाही. म्हणून आता राज्यातील सर्व विभागाकडील विकासाची कामे कंत्राटदार 7 एप्रिलपासून बंद करणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ आणि मग त्यांच्या संघटनांची सगळी नावं आहेत आणि जे पदाधिकारी आहेत त्यांची नावं आहेत त्यांनी असे दिलेले आहेत. त्यामुळे त्यांनी असं सांगितलं आहे की यावर्षी 96,400 कोटी रुपये हे कंत्राटदारांना मिळालेले आहेत आणि त्यामुळेच त्यांच्यावर अवलंबून असणारे इतर जे वेगवेगळे व्यावसायिक आहेत, जवळजवळ 4 कोटी जे व्यावसायिक आहेत ते देशोधडीला लागलेत, असा आरोप थेट या कंत्राटदारांकडनं करण्यात आलेला आहे. आता अर्थातच राज्य सरकारचा अर्थसंकल्प झालेला आहे, विकास कामांची घोषणा झालेली आहे, वेगवेगळ्या योजना झालेल्या आहेत. पण हे जे कंत्राटदार आहेत, जी विकास कामं करत असतात, जे रस्ते असतील, पाणी असतील, वीज असतील, पूल असतील, हे सगळं बांधत असतात, ती कामं करत असतात, त्यांची देयकं मात्र त्यांना मिळालेली नाहीत. आणि त्यामुळेच आता विकास कामं थांबणार की काय, महाराष्ट्रातली विकास कामं आता बंद पडणार की काय, असा प्रश्न हा निर्माण झालेला आहे. त्यामुळे 7 तारखेचा अल्टिमेटम तर दिलेला आहे. 7 तारखेनंतर हे सगळे जे कंत्राटदार आहेत ते काम बंद करायचा असा इशारा देतात. त्यामुळे पाहावं लागणार आहे की सरकार आता यांना आश्वासनच देतं की खरंच यांचं जे पैसे आहेत ते त्यांना देतं. पण दुसरीकडे आपण राज्याची आर्थिक स्थिती बघितली तर ती फार काही चांगली नाही आहे. तुटीचा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे हे पैसे कुठनं उभं करणार राज्य सरकार, हा सुद्धा यातला सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे आता बघणं महत्त्वाचं असणार आहे की जर या कंत्राटदाराने संप पुकारला तर महाराष्ट्रातली विकास कामं ठप्प होत आहेत का. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं, शासनाची भूमिका असेल किंवा कंत्राटदारांची भूमिका असेल, याच्याबद्दल तुमची काय मत आहेत हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा करा. धन्यवाद.